तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा खड्ड्यांचा त्रास झाला। नाशिकच्या म्हसरूळ मखमालाबाद रस्त्यावरील खड्डेमय रस्त्यावरून महाजन जात होते, त्यांचा ताफा जात होता आणि त्याच वेळेला या खड्ड्यांच्या रस्त्यांवरनं प्रवास करताना आरोग्य विज्ञान विद्यापीठात पोहोचताच जाहीर कार्यक्रमात गिरीश महाजनांनी स्वतः या खड्ड्यांबद्दल कबुली दिली। ते म्हणाले, खड्डे खूप आहेत, पण ते 8 दिवसात बुजवले जातील आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। पुढच्या 4 महिन्यात सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील, असं आश्वासन सुद्धा महाजनांनी दिलं। आपण आत्ता जी स्क्रीनवर दृश्य बघतोय, ह्या क्षणाची ही दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। तिथे गिरीश महाजन स्वतः नाशिकमधल्या या रस्त्यांची पाहणी करतात। खड्डेमय रस्त्यावरनं आज ताफा गेल्यानं गिरीश महाजनांना त्रास देखील झालेला जाहीर सभेत त्यांनी तो बोलून दाखवला आणि लगेचच त्यांनी या सगळ्या रस्त्यांची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे। नाशिकमधील खड्ड्यांमुळे गिरीश महाजन त्रस्त झालेत। एकीकडे आपण बघतोय जो ताफा तो गिरीश महाजनांचा आहे। काही वेळापूर्वी, काही तासांपूर्वी तो ताफा याच खड्ड्यांमधनं गेलेला होता आणि आता नाशिकच्या रस्त्यांची स्वतः पाहणी करतायत गिरीश महाजन। आपल्या कल्पना आहे, पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा आहे। जगभरातून देशभरातून जवळपास 10-12 कोटी भाविक या ठिकाणी नाशिकमध्ये येणार आहेत आणि म्हणून त्या निमित्ताने नाशिकमध्ये कामही खूप सुरू आहेत। थोडी रस्त्याची अवस्था कशी आहे तुम्हाला माहीत आहे, कारण तिथे काम सुरू आहे। एका बाजूचं काम झालंय, दुसऱ्या बाजूला काम सुरू आहे। काही ठिकाणी एका साईडचं काम सुरू असल्यामुळे दुसरा रस्ता खोदून ठेवलेला आहे। खड्डे खूप आहे। आम्ही 2-3 दिवसापासून प्रयत्न करतो की 8 दिवसामध्ये सगळे खड्डे बंद होतील आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील। कुठेही सिमेंट काँक्रीटचा रस्ता नाशिकमध्ये होणार नाही। तर गिरीश महाजनांनी बेळे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। बेळे कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली। दीपाली बेळे यांचा नाशिकमधील खड्ड्यात पडून मृत्यू झालेला आणि त्यांच्याच कुटुंबियांची गिरीश महाजनांनी आज सांत्वनपर भेट घेतलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कुटुंबियांना भेटल्यानंतरची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत। शासनाच्या वतीने सुद्धा मी परवा सांगितलेलं आहे, कारण मोठा खर्चही त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे। त्यांचे मिस्टर आहेत, ते रिटायर्ड आहेत, त्यामुळे शासनाच्या वतीने एक 5 लाख रुपयाची आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेल आणि ते निश्चित त्यांना देण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी करू।